शब्दलोक मराठी भाषणांचा कार्यक्रम शब्दलोक. प्रसारित करीत आहोत 12वी सायन्स नंतर DMLT केलेल्या ऑटोचालक अश्विनीताई पाचपोर यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते प्रकाश वैद्य. दूसरों ने बनाए हुए रास्तों पर से तो हर कोई चलता है, लेकिन जहाँ रास्ता ही ना हो वहाँ से राह बनाकर चले तो कोई और बात है. श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमात मी शीला घरडे पाटील आपणा सर्वांचं स्वागत करते. ती जेव्हा रस्त्याने जाते तेव्हा तिचे डोळे इच्छित स्थळ गाठण्याकडे असतात आणि रस्त्यावरील सर्वांच्या नजरा तिच्याकडे असतात. अशा सर्वांचे अवधान खेचून घेणाऱ्या बाई माणसाला आज आम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. त्यांचं नाव आहे अश्विनीताई पाचपोर. ताई, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. श्रोते हो, अश्विनीताई पाचपोर ह्या ऑटो रिक्षा चालवतात. ऑटो रिक्षा चालवणे ही काही नवी गोष्ट नाही आहे, परंतु ऑटो रिक्षा चालवण्याची सुरुवात करणे हे जे धाडसाचं काम आहे ते अश्विनीताई पाचपोर यांनी केलेलं आहे, करत आहेत. म्हणून त्यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. ताई, आपण ऑटो रिक्षा चालवण्याला कधीपासून सुरुवात केली? गेले 4 वर्ष झाले मी ऑटो रिक्षा चालवते. बरं. हो. आधी म्हणजे त्याच्यामध्ये मी कपड्यांचा बिझनेस केला ऑटो रिक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर आता हे शाळेची मुलं वगैरे नेणे, बरं, सोडून देणे, आणणे, ट्युशनचे. कोणत्या शाळेची मुलं नेता तुम्ही? मी नोएलचे नेते आणि ट्युशनचे वगैरे, क्रिकेट क्लबचे. अच्छा, सगळी मुलं नेते. हो का? हां. कोणती वेळ असते तुमची शाळेमध्ये जाण्याची? मला मी घरून 5:30ला निघते. अच्छा, हां. क्या बात आहे. मुलांना पोचवायला. ते सोडून आले की मग नोवेलची मुलं. बरं. 8ला. अशा 2-3 ट्रिप आहेत. आणि माझी मुलं मॅनेज करणं त्याच्यामध्ये. अरे हे ऑटो रिक्षा चालवत असतानाच मग तुम्ही कपड्यांचा बिझनेस करता? हो, कपड्यांचाही बिझनेस करते मी. त्याच्यात होम सर्व्हिस देते. हो का? हो, लेडीजला. एकाच वेळेला तुम्ही 2 कामं करते. आणि त्यामध्ये तुमच्याही मुलांना शाळेत पोहोचवणं हे तिसरं काम. ते तिसरं काम मोठं. आणि सायंकाळी वगैरे पण मुलांना घ्यायला जाता मग? नाही, सायंकाळी मग 5च्या नंतर घरीच असते. अच्छा. आणि मग सायंकाळी माझं घरी शॉप आहे, गारमेंट, लेडीज गारमेंट. मग घरचं शॉप सांभाळायचं आणि घरातली कामं सुद्धा? घरातली कामं दोन्ही मग सोबत. बरं. तुम्ही ऑटो रिक्षा चालवायचं हे का ठरवलं? पण जनरली स्त्रिया धुणी, भांडी किंवा मग पार्लर हे असे कामं करतात, परंतु तुम्ही ऑटो रिक्षा चालवायचं हे जे ठरवलंय, हे असा नवीन विचार तुमच्या डोक्यात कसा आला? कुठपर्यंत कोणावर अवलंबून राहायचं आपण? आपला स्वतःचं पाहिजे ना काहीतरी. त्याच्यामुळे मग आपला सेल्फ बिझनेस म्हणून कोणाचं बोलणी ऐकायला नको आपण. म्हणून मग हे आपलं स्वतःचं काहीतरी, कोणी आपल्याला बोलायला तयार नाही राहत ना. त्याच्यामध्ये कसं तुम्ही आज आले नाही, हे नाही, ते नाही, असं होतं. पण याच्यामध्ये कसं आपलं स्वतःचं बिझनेस करायचा लेडीजनी. तर त्याच्यामुळे मग मी हेच निवडलं. आणि हा बाबांचा ऑटो होता माझ्या. आणि तो घरी ठेवायचा, बाबा विकायचा नाही म्हणून असा ठेवला होता घरी. अच्छा. आई बाबा आधी कपड्यांचा बिझनेस करायचे ते त्याच्यामध्ये. तर मग आम्ही तेव्हा पुण्याला होतो. तर पण बाबा वारले, गेले 4 वर्ष झाले. अच्छा. तर मग आई एकटीच पडली ना. त्यांची जबाबदारी माझ्यावरच होती ना. आम्ही दोघीच बहिणी. बरं. ती नाशिकला असते. बरं. तर मग मलाच त्यांचं करावं लागत होतं ना. म्हणजे घरूनही असं काही बंधन नव्हतं मला की बा आई माझ्याजवळ राहू शकणार नाही की काही. घरी पण सगळं फ्रीच आहे. पण मलाच असं वाटायचं की आपल्या आईबाबांना आपणच सांभाळायला पाहिजे. बरोबर आहे. ते तर म्हणतातच की नाही बा तुझी आई माझी आई आहे, काही प्रॉब्लेम नाही, आहेच ते पण मला असं वाटलं की आपण आपल्या आईबाबाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. बरोबर. कशाला त्यांच्या भरोश्यावर. मला तर काही कमी नाही आहे, पण आईबाबांची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. म्हणून मग मी तो बिझनेस मग आई म्हणे आता एवढा मोठा आपला बिझनेस सेट वगैरे झालाय, कसं करायचं, बाबा गेलेत, कोण नेईल मला, सगळे म्हणजे डोअर टू डोअर सर्व्हिस देणं.
म्हटलं तू काळजी कशाला करते, मी आहे ना. म्हणजे बाबांचा व्यवसाय पुढे चालवण्यासाठी म्हणून तुम्ही ऑटो रिक्षा चालवायचा असं ठरवलं. मग तो सोबत बाबा जशी न्यायची आईला, तशी मग मी ड्रायव्हर म्हणून आईचा अच्छा बिझनेस करायला लागली आईसोबत. अच्छा, बाबाची जागा तुम्ही घेतली. हा, तेच तर. अच्छा. आणि एक वाक्य तुम्ही फारच सुंदर बोललात की घरी काही कमी नसताना देखील मला माझं करायचं आहे. आणि जोपर्यंत स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. आणि कुठपर्यंत आपण यांच्या भरोशावर राहणार, मिस्टरांच्या. बरोबर आहे. त्यांना पण काही ना काही आपण सपोर्ट करायला पाहिजे ना. नाही तर मग बायका म्हणजे मला असे पाहत होते लोक की माझ्या पायाकडे, बोटाकडे माझी जोडवी आहेत की नाही, गळ्यात आहे की नाही. त्यांना असं वाटायचं हिला मिस्टर आहे की नाही. तर पण कधी स्त्रीने उभं राहायचं त्याच्यानंतरच, आधी का नाही. खरंच खरंच. म्हणजे जेव्हा स्त्रीवर वेळ येते तेव्हाच ती उभं राहण्याचा प्रयत्न करते ना. तर तुम्हाला गरज नसताना देखील तुम्ही एक नवी वाट दाखवली स्त्रियांना. हे खरंच खूप मोठं काम आहे. आणि याच्यामधून आमच्या श्रोत्यांना हे नक्कीच लक्षात येईल की एक मुलगी म्हणते की मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस, बस हेच अपेक्षित असते. कारण 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, 4 आहेत, 5 आहेत. एवढ्या मुली असताना देखील मुलगाच हवा आहे हा अट्टहास आपल्या समाजातील काही लोकांचा असतो. तर त्याला कुठेतरी तुम्ही छेद दिलाय. माझी म्हणजे आई वडील जे आहेत त्यांनी मला मुलगा बनवलं. लहानपणापासून मुलगाच समजला की आमचा मोठा मुलगा, आम्हाला मुलगा नाही, मुलगा हाच आहे. पण एक हे असतं की मी बनली मुलगा, पण लग्न झाल्यानंतर मुलाचं कर्तव्य पार पाडता आलं पाहिजे. त्याच्या मागे पण आणखी आपले खूप सारे हात पाहिजे आपल्या मागे. जसे माझ्या घरचे आहेत, सासू सासरे झाले, मिस्टर झाले, त्यांनी बनवलं मुलगा, पण त्यांना ते मुलगा होण्याचं कर्तव्य पार पाडण्याचं काम त्यांनी केलं. तुमच्या कुटुंबियांचा, माझ्या कुटुंबियांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या मिस्टरांनी. नाही तर मी बनू नसती शकली यांचा मुलगा. बरोबर आहे. एक फिलॉसॉफर आहे सिमॉन दी बोवा. त्यांनी 1949 मध्ये दी सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक पब्लिश केलं. आणि त्या पुस्तकामध्ये पहिलीच ओळ आपल्याला पाहायला मिळते की स्त्री ही जन्मत नाही, तिला घडवल्या जाते. तर तुम्ही जसं म्हणताय की मला माझ्या आईवडिलांनी मुलगा म्हणूनच संगोपन केलं, तर ज्याप्रमाणे मुलगी ही घडवल्या जाते आणि मग का तिला संकट आल्यानंतरच ती उभी राहते, कारण तिला आधी स्त्री म्हणून घडवल्या जाते. मुलगा म्हणून जर का तिला घडवलं गेलं किंवा मुलगा म्हणून नाही घडवलं तरी एक माणूस म्हणून जर का घडवलं ना, तर फारशा समस्या तिच्या आयुष्यामध्ये येत नाही. तर हे जे घडवण्याचं काम आपला समाज करतोय, आधी चुकीचं करायचं आणि नंतर मग त्याला दुरुस्त करण्याचे प्रयत्न करायचे. असं जनरली ही परंपरा चालत आलेली आहे. आणि होतं कसं, जेव्हा लहान मुलगी असते तेव्हा तिला खेळायला बाहुली दिली जाते, खेळभांडी दिली जाते, स्वयंपाक, गॅस वगैरे हेच खेळणे तिच्याकडे असतात. आणि मुलगा जर असेल तर त्याला बॅट आणून दिली जाते, ट्रक आणून दिला जातो ना, बाईक आणून दिल्या जाते. तर ही अशा प्रकारे आपल्या समाजाची मुलीची घडण होत जाते. पण तुम्ही एक वेगळ्या दिशेचं काम करता आहेत. तुम्ही ऑटो रिक्षा चालवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुणी होतं का तुम्हाला सोबत? नाही, तेव्हा मी एकटीच होती अकोल्यामध्ये. अच्छा. तर म्हणजे तेव्हा बरेचसे अनुभव आले. सगळ्यांना असं नवीन नवीन वाटायचं मी चालवायची तर. कोणी असं म्हणजे मागे वळून पाहायचे, मला समोर चालायचे, असे म्हणजे नवीन वाटत होतं ना कोणाला, सगळ्यांना. आताही वाटते, पण आता एवढं नाही आहे. पण आधी 4 वर्ष आधी तर खूप वाटायचं सगळ्यांना. एक आजी तर अक्षरशः मला थांबवलं तिने भर चौकामध्ये आणि एवढ्या टाळ्या वाजवल्या, माझ्या ऑटोच्या समोर येऊन डान्स केला तिने. क्या बात आहे. माझी दृष्ट काढली, माझ्या डोळ्यात पाणी आलं की बाबा ही आजी नाही म्हणे, तू खूप चांगलं काम करते, असं तसं. असे बरेचसे अनुभव आहेत. आप चलते गए और कारवा बनता गया. छान. ताई, जेव्हा मुलं किंवा मुली तुमच्या ऑटोमध्ये शाळेमध्ये येतात तेव्हा त्यांच्या पालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? ते एकदम सेफ असतात मुलं माझ्या ऑटोमध्ये, असं त्यांना वाटते. अच्छा. किंवा मुली आपल्या ताईच्या ऑटोत आहेत तर एकदम सेफ आहेत. आणि माझ्या ऑटोमध्ये मुलीच आहेत. अच्छा. 2च मुलं आहेत, बाकी सगळ्या मुली आहेत. मग त्यांना म्हणजे एकदम सेफ वाटतं की ह्या आपल्या ताईंसोबतच आहेत. एक वेळा तर असं एक किस्सा झाला होता की मला थोडंसं आढळलं एका मुलीबद्दल, तर मी तिला खूप रागवले. मग तिने पॅरेंट्सला सांगितलं. मग पॅरेंट्सचा मला फोन आला
म्हटलं दादा मी यांना माझ्या भावाच्या मुली म्हणून नेते सोबत. मी काही ह्या मुली आहेत न्यायच्या म्हणून आणायच्या नाही, पण ह्या पुरी घडल्या पाहिजेत असं मला वाटते म्हटलं. तर मग मी त्यांना पूर्ण सांगितलं काय झालं काय नाही. ते दादा म्हणाले आता तुम्ही यांच्या कानाखाली जरी मारली ताई तर मी काहीच म्हणणार नाही, आणि मला पूर्ण म्हणजे विश्वास आहे की बा ह्या बिनधास्त मी तुमच्या भरोशावर सोडू शकतो मुली. तर असं म्हणजे त्यांना वाटते की बा एकदम बिनधास्त असतात पॅरेंट्स. किती रात्र झाली वगैरे मुली ट्युशनच्या मुली न्यायला तर त्यांना काहीच वाटत नाही, किती उशीर झाला तरी मला फोन वगैरे काहीच करत नाहीत ते, किंवा का बरं नाही आले काय नाही आले. त्यांना माहिती आहे मुली आपल्या सेफ सुरक्षित आहे, कारण सुरक्षेचा मुद्दा देखील खूप महत्वाचा असतो. तर मलाही असं वाटते की बा पुढे आणखी मुलींसाठी परत असं आणखीन खूप साऱ्या जर व्हॅन चालू झाल्या, ऑटो चालू झाले तर मुली सेफ राहतील संध्याकाळच्या ज्या ट्युशनला जातात. खरंच आहे. ज्या 8-8, 9-9 वाजता घरी येतात त्या मुली सेफ राहतील. जसं शाळांमध्ये मॅक्झिमम जर आपण बघितलं तर लेडी टीचर असतात. तसंच जर ऑटो चालक ज्या आहेत त्या जर लेडीज असतील त्यांनी पाऊल उचलायला पाहिजे लेडीजनी, असं मलाही वाटते. किंवा आणखीन आपण खूप साऱ्या मुली सेफ करू शकतो. हो, आणि तुम्हाला बघत बघत जर मुली मोठ्या होत असतील तर त्यांच्यामध्ये देखील एक कॉन्फिडन्स वाढते, बिल्डअप. म्हणजे असं रस्त्याने जाताना जर कोणी गेल्या मुली आईच्या बाबांच्या गाडीवर तर ते दाखवतात ते ते काकू, तेव्हा मला आणखी म्हणजे गर्व वाटते की नाही बा मुलींना चांगलं काम करताय काहीतरी की कोणी दाखवते आहे. कधी कधी म्हणजे जेंट्सही त्यांच्या मिसेसला दाखवतात ताई यांना 2 व्हीलर येत नाही म्हणते, तुम्ही पा किती धाडस करताय, पहा ह्या ताई असे ते त्यांना म्हणतात. म्हटलं चालवतील त्या पण 2 व्हीलर आता. आता तुम्ही जे ऑटो रिक्षा चालवण्याचं काम करताय तर तुमचं बघून इतर महिलाही आता मागच्या वर्षीपासून मला दिसत आहेत 2-3 महिला आहेत त्या होत आहे. आणि प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा महिला मला विचारतात की ताई तुम्ही हे करताय. म्हटलं हो मी करते आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम? म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे नाही आमची पण इच्छा आहे, तर मग म्हटलं करा ना सुरू, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. मनापासून इच्छा आहे ना, कोणाचकडे लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम करायचं. लोक काय म्हणतील हे तर म्हटलं की बस मग आपण इथेच थांबलो. लोक काय म्हणतील, आणि लोक काय म्हणतीलचा हा जो आपल्या मेंदूला चिकटलेला घट्ट लेअर आहे तो तुम्ही काढून काढलाय तुम्ही. हो, मला म्हणजे याचा विचारच नाही आधीपासून की लोक काय म्हणतील. बरोबर, आणि म्हणूनच तुम्ही ते करू शकलात. आधीपासूनच विचार नाही आहे हा किंवा लोक काय म्हणतील. त्याच्यामुळेच मी मुलगा बनू शकली माझ्या आईबाबांचा. आज मी माझ्या पायावर उभी आहे. जर का एखाद्या स्त्रीला ऑटो चालवायचा आहे तर तुम्ही त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊ शकाल का? बिलकुल, मी तयार आहे त्यांच्यासाठी. बरोबर, कारण असाही प्रश्न असतो ना की चालवायचं तर आहे, मग जायचं कुठे? नाही, आता तर ऑटो रिक्षा एकदम सिम्पल आहे ना, काही नाही, 2 व्हीलर सारखं आहे. अच्छा, एवढं मोठं प्लेन चालू शकते एक स्त्री, तर ते 3 व्हीलर आहे ना. हो, आणि स्त्रीला कुठलेही वाहन चालवणं जे आहे ना हे कठीण नाही आहे. कठीण आहे ती सुरुवात करणं. कारण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं ना तर स्त्री बैलगाडी चालवायची. आत्ताही आपण बघतो खेडेगावामध्ये जेव्हा ते गाई आणि शेळ्या मेंढ्या जे असतात ते शेतामध्ये बसवण्यासाठी आणतात, तर पुरुष तिकडे ते गाई आणि मेंढ्या घेऊन जातात, पण जी स्त्री आहे तो तिचा संसार त्या बंडीमध्ये, बैलबंडी म्हणतात, बैलगाडीमध्ये ती भरते आणि त्याच्यामध्ये तिची मुलं, तिचा संसार, हे सगळं त्याच्यामध्ये भरून ती इच्छित स्थळी जाते आणि त्या बैलबंडीची जी धुरा असते ती सांभाळते. म्हणजे हे नवीन नाहीये, पण तुम्ही याची सुरुवात शहरामध्ये केलीत ही गोष्ट नवीन आहे. ह्या तुमच्या नव्या विचाराला सलाम. आणि मी तुमच्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये वाचलंय की एका मुलीनी, म्हणजे 2 मुलींनी आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेमध्ये त्यांना खांदा देण्याचं काम दिला आणि मुखाग्नी आम्हीच दिली बाबांना. अच्छा, हो. अकोल्यामध्ये कुठे? जुन्या शहरामध्ये. हो का? जुन्या शहरामध्ये. बाबांची पण इच्छा होती की मला माझ्या मुलीशिवाय कोणीच हात लावला नाही, मुलाशिवाय हात लावू नये. अच्छा, बाबांनी व्हिडिओ बनवून ठेवला होता माझ्या की कोणी जर समाजात यांना रोखलं तुम्हाला तर हा व्हिडिओ दाखवायचा की ही माझ्या बाबांची इच्छा आहे, यांना कोणीच हात लावू नये आमच्या व्यतिरिक्त. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी आधीपासून आम्हाला मुलगाच बनवलं ना, आणि शेवटपर्यंत त्यांनी मुलगाच ठेवला. आणि अशी बंधन कोणतीच नव्हती आम्हाला की तुम्ही आता आले की काय झालं की काय, काहीच नाही. त्याच्यामुळे मग मी एकदम धीट बनवून ठेवलं बाबांनी की कुठल्याही परिस्थितीला आम्ही तोंड देऊ शकतो. बरोबर आहे.
हा अतिशय चांगला असा विचार तुमच्या वडिलांनी तुमच्यामध्ये पेरला. एक समाजाला एक शिकवण दिली आहे त्यांनी की मुलगा नसला तर काही हरकत नाही, मुली पण हे सगळं करू शकतात. हो, करू शकतात. हा आत्मविश्वास त्यांनी तुमच्यामध्ये पेरलाय. आणखी तुम्ही काय सांगू शकाल? हेच किंवा आपण आपल्या याच्यावर राहायचं किंवा आहे आपले मिस्टर त्यांच्याच भरोशावर जोपर्यंत आहे तोपर्यंत, मग तर नंतर तर तुम्हाला करावंच लागेल ना काही ना काही. त्याच्यापेक्षा आधीच सुरुवात करा तुम्ही. म्हणजे आयुष्यात कुठली वेळ कशी येईल हे सांगता येत नाही, त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर असलं पाहिजे. आणि त्यांनाच कुठपर्यंत बोजा ठेवायचा, त्यांनाही वाटलं पाहिजे की नाही बा आपल्याला आपली अर्धांगिनी साथ देते आहे. आणि खरंच ना, तुम्हाला स्त्री पुरुष समानता जर आणायची असेल, स्त्रियांना विशिष्ट क्षेत्रामध्येच की नाही स्त्री पुरुष समानता आली पाहिजे, पण जेव्हा स्त्री पुरुष समानतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे, हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्या हस्बंडला खूप काही पगार आहे आणि त्यांचा पगार आपण उडवण्यामध्येच धन्यता मानली पाहिजे, याच्यामध्ये काही पॉईंट नाही की आपला खर्च आपण केला पाहिजे. म्हणजे आपला स्वाभिमान जो आहे आपण टिकवला पाहिजे. आणि स्त्री जोपर्यंत कमवत नाही तोपर्यंत तिच्यामध्ये स्वाभिमानाची जी भावना आहे ती येत नाही. ते कमवल्यानंतर वेगळी भावना येते. म्हणजे कुणाच्या समोर हात पसरणे ही एक कमीपणाची भावना आहे. उलट आपले हात देण्यासाठी झाले पाहिजे, म्हणजे आपण दाते झालो पाहिजे. तर खूप चांगला विचार तुम्ही आपल्या मैत्रिणींसाठी या ठिकाणी मांडलेला आहे. आपल्या ह्या नव्या कामासाठी आपण जी एक छान वाट तयार केली आहे, या वाटेवरचा आपला प्रवास असा छान हो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही नवीन नवीन प्लॅन्स तुमच्या डोक्यामध्ये असतील ते सगळे पूर्ण होत. ताई, आपल्या पसंतीचं एखादं गीत सांगा. पूर्ण आयुष्य माझं त्या गाणं ऐकण्यात गेलं. बरं. म्हणजे लहानपणापासून. बरं. आणि त्या गाण्याने म्हणजे मला असं मोटिवेशन येते किंवा आई वडिलांनी तेच गाणं ऐकलं आहे आणि आम्ही पण तेच गाणं ऐकलंय आणि ते खरं आहे. त्या गाण्याने खूप मला ताकद येते. ते गाणं ऐकलं की मला म्हणजे मी लूज झाली की मी ते गाणं ऐकते. क्या बात आहे. ते जीत जाएंगे हम, जिंदगी हर कदम एक नई जंग है. मेरे मन प्रेमी
जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है। आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी छान गप्पा केल्यात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होतात 12वी सायन्स नंतर DMLT केलेल्या ऑटोचालक अश्विनीताई पाचपोर यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते प्रकाश वैद्य. शब्दलोक, मराठी भाषणांचा कार्यक्रम शब्दलोक.